Hello everyone. Here is the fourth video on topic some basic concept of chemistry. Okay, let's start. You know about the terms atoms and molecules. Atom म्हणजे अणु. The smallest indivisible particles of matter is called as atom. म्हणजे एखाद्या वस्तूचा लहानात लहान न विभागता येणारा कण म्हणजे अणु. आणि मॉलिक्यूल म्हणजे काय? मॉलिक्यूल अ कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर ॲटम दॅट आर कोव्हॅलेंटली बॉन्डेड. म्हणजे काय? मॉलिक्यूल म्हणजे ज्यावेळी दोन किंवा दोनपेक्षा दोनपेक्षा जास्त ॲटम ज्यावेळी एकमेकांशी कोव्हॅलेंटली बॉन्डेड असतात त्यावेळी त्याला काय म्हणायचं? मॉलिक्यूल असं म्हणायचं. बरोबर. मग अशा ॲटमचं मास किंवा मॉलिक्यूलचं मास म्हणजे काय? ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मास. ॲटॉमिक मास फॉर ॲटम अँड मॉलिक्युलर मास फॉर molecule. Okay, so here are the examples of molecule. See, hydrogen molecule, water molecule, ammonia molecule. In hydrogen molecule there are two atoms, two hydrogen atoms, therefore it is known as hydrogen molecule, not atom. Hydrogen atom. Hydrogen atom means only H. Carbon atom means only carbon, C. Okay, now here water molecule. Water molecule, see, it consists three atoms, two hydrogen atom and one oxygen atom which are covalently bonded with each other. नंतर अमोनियाचा मॉलिक्यूल बघा, किती ॲटम्स आहेत याच्यामध्ये? 4 ॲटम आहेत. एक नायट्रोजनचा ॲटम आहे आणि 3 हायड्रोजनचे ॲटम आहेत. बरोबर ना? बॉन्ड आहे त्या ॲटम्समध्ये आणि अशा प्रकारे ते स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. तरी त्याला काय म्हणायचं? मॉलिक्यूल असं म्हणायचं. आधी ॲटम आणि मॉलिक्यूल हा कॉन्सेप्ट समजला काय? बघा, मुद्दामच सांगितला हा कॉन्सेप्ट. माहिती आहे, आता तुम्ही 11th आहात, त्यात तुम्ही सायन्सला आहात, म्हणजे ऑलरेडी हे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असणार ॲटम आणि मॉलिक्यूल. तरी पण आपण ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मास शिकणार आहोत. मग ते शिकताना नेमकं आपण कशाचं मास कॅल्क्युलेट करतोय हा कॉन्सेप्ट समजण्यासाठी मी तुम्हाला आधी ॲटम म्हणजे काय आणि मॉलिक्यूल म्हणजे काय हे कॉन्सेप्ट सांगितले. ओके, माहिती असेल तर अजून ज्ञान वाढलं असेल, नसेल माहिती तर आत्ता समजलं तर लक्षात ठेवा. ओके, तर ॲटम म्हणजे फक्त एकच सिम्बॉल किंवा एलिमेंट असणार त्याच्यात. म्हणजे हायड्रोजन ॲटम एक, H ॲटम म्हणजे एकच हायड्रोजन. कार्बन ॲटम C, बरोबर, सिम्बॉल. पण ज्यावेळी मॉलिक्यूल हा वर्ड आपण यूज करतो, when we use the term molecule then it contains more than two atoms bonded with each other covalently. कोव्हॅलेंट बॉन्डने ते एकमेकांशी बांधले गेलेले असतात. पहिलं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे मी, हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन मॉलिक्यूल, नॉट ॲटम. ओके, हायड्रोजन मॉलिक्यूल. See, two hydrogen atoms bonded with each other and forms hydrogen molecule. Now in water molecule, 3 atoms, 2 hydrogen atom and one is oxygen atom bonded with each other and form the water molecule. Similarly, ammonia molecule, 1 nitrogen atom and 3 hydrogen atoms combine with each other and forms the ammonia molecule. So this is the basic information about atom and molecule. Remember these things. Okay, next, atomic mass. आता तुम्हाला ॲटॉमिक मास हा पॉईंट शिकायचा आहे. सो ॲटॉमिक मास मीन्स सिम्पल आहे, नावातच आहे त्याच्या. ॲटॉमिक मास मीन्स इज द मास ऑफ ॲन ॲटम. ॲटमचं मास म्हणजे काय असणार आहे? ॲटॉमिक मास असणार आहे. बरोबर. ओके, सो ॲटॉमिक मास इज ॲक्च्युली व्हेरी व्हेरी स्मॉल क्वांटिटी. ओके, आधी ॲटमच किती लहान असतो माहिती आहे ना? ॲटम आपण एखाद्या डॉट किंवा काय म्हणू शकतो, एकदम स्मॉल स्ट्रक्चर आहे ॲटम म्हणजे. बरोबर आहे ना? तर मग त्याचं वेट किती असणार आहे, मास किती असणार आहे, वजन, तर ते एकदम निग्लिजिबल असणार आहे किंवा एकदम व्हेरी व्हेरी स्मॉल क्वांटिटी असणार आहे. मग असं ॲटमचं मास मोजण्यासाठी आपण काही किलोग्रॅम किंवा ग्रॅम हे युनिट यूज करणार नाही आहोत. बरोबर ना? ॲटमचा मास जर आपल्याला मोजायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी स्पेसिफिक
युनिट पाहिजे, बरोबर. फॉर एक्झाम्पल, द मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम इज 1.6736 इंटू 10⁻24 ग्रॅम. म्हणजे बघा किती छोटं आहे ते मास हायड्रोजन ॲटमचं. सो दिस इज व्हेरी स्मॉल क्वांटिटी अँड नॉट इझी टू मेजर. सो in present system, mass of an atom is determined relative to the mass of a carbon-12 atom as the standard. तर या सिस्टीममध्ये कार्बन-12चं मास हे एक्झॅक्टली 12 एवढं घेतलं जातं, 12 AMU एवढं घेतलं जातं. तर आता इथे AMU म्हणजे काय, 1 AMU कसं डिफाईन करायचं, तो कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत. पण त्याआधी मी एक तुम्हाला कॉन्सेप्ट सांगते. तर हा कॉन्सेप्ट मी तुम्हाला इझी करून सांगते, म्हणजे ही काय आहे ॲक्च्युली, 1 AMU वगैरे कसं आलं, कार्बन-12 हाच ॲटम का त्यांनी सिलेक्ट केला, तर हे सांगते. तर बघा, जेव्हा तुम्ही भाजीच्या दुकानात जाता तेव्हा भाजीवाला तुम्ही जी वस्तू विकत घेता त्याचं वजन करून तुम्हाला देतो, बरोबर ना. म्हणजे 1 किलो सफरचंद ॲपल्स घ्यायचे आहेत तुम्हाला, तर तो काय करतो, तराजूमध्ये एका बाजूला 1 kgचं माप ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला ॲपल ॲड करतो, बरोबर ना. म्हणजे 1 kg हे काय झालं, तुमचं रेफरन्स स्टँडर्ड झालं, ज्याच्याशी तो कम्पेअर करणार आहे की बाबा एका साईडला ॲपल एवढे टाकले आणि एका साईडला 1 kgचं माप ठेवलं, तर त्या मापा एवढे या साईडला ज्यावेळी वजन होईल तेवढं काय असणार आहे, ते 1 किलो असणार आहे, बरोबर ना. तसंच जुन्या काळात जेव्हा सायंटिस्टना वेगवेगळ्या ॲटमचं वेट कॅल्क्युलेट करायचं होतं, तेव्हा त्यांना एखाद्या ॲटमचं वेट हे रेफरन्स स्टँडर्ड म्हणून घ्यायचं होतं. मग आता ज्यावेळी त्यांना ॲटमचं वेगवेगळे ॲटम्स जे होते त्यांचं वेट कॅल्क्युलेट करताना त्यांना प्रश्न पडला की आपण रेफरन्स स्टँडर्ड म्हणून काय घ्यायचं, एका बाजूला जे आपण तराजूत ठेवणार आहोत ते कसं कोणतं कन्सिडर करायचं. तर त्यांनी C12ला रेफरन्स स्टँडर्ड म्हणून सिलेक्ट केलं. आता C12लाच का निवडलं, तर नेचरमध्ये त्याचं जे अबंडन्स आहे, म्हणजे अबंडन्स म्हणजे काय, तर ऑकरन्स, प्रेझेंटी, किंवा तो मॅक्झिमम प्रमाणात आढळतो. 5व्या नंबरवर आहे ॲक्च्युली ऑकरन्सच्या बाबतीत. C12 हा जास्त प्रमाणात आढळतो. आणि सेकंड म्हणजे कार्बन ॲटम हा मोस्ट रिॲक्टिव्ह पण नाही आणि लिस्ट रिॲक्टिव्ह पण नाही. म्हणजे जर तुम्ही कार्बन असा हवेत ठेवलात तर काय बाबा तो लगेच पेट घेणार नाही आहे, ओके. आणि लिस्ट रिॲक्टिव्ह पण नाही आहे, म्हणजे अगदीच रिॲक्शन देणार नाही. थोडी एनर्जी दिलात, कोळशाला जरा आग दिलात की तो पेटतो, बरोबर ना. म्हणजे तो लिस्ट रिॲक्टिव्ह पण नाही आणि मोस्ट रिॲक्टिव्ह पण नाही. आणि मेन पॉईंट म्हणजे कार्बनचे जास्त आयसोटोप्स पण नाही आहेत. आता आयसोटोप्स म्हणजे काय, इथे कार्बन-12 का लिहिलं आहे, हा कॉन्सेप्ट तुम्हाला समजणार पुढे आहे ते स्लाईडवरती, ओके. तर आता सध्या तरी लक्षात ठेवा की कार्बन-12 हा ॲटम आपण काय रेफरन्स स्टँडर्ड म्हणून यूज केला आणि त्याचे जास्त आयसोटोप्स पण नाही आहेत. जास्तीत जास्त 3 आहेत आयसोटोप्स, त्याच्यातला पण एक तिसरा जो आहे तो जास्त ॲक्टिव्ह नाही आहे. म्हणून हा सगळा विचार करून कार्बन-12ला ॲज अ रेफरन्स स्टँडर्ड म्हणून सिलेक्ट करण्यात आलं. आणि ॲटमचं मास एक्सप्रेस करण्याचं युनिट हे ॲटॉमिक मास युनिट मीन्स AMU असं ठरवण्यात आलं. बट नाउ प्रॉब्लेम इज दॅट वी नो 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. म्हणजे आपल्याला माहिती होतं की 1 kg 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. बट 1 AMU इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम वॉज नॉट नोन. त्यावेळी काय आपल्याला 1 AMU म्हणजे किती घ्यायचं, कारण त्यांनी युनिट काय ठरवलं आहे, आता ॲटमचं मास काउंट करण्यासाठी युनिट जे आहे ते ॲटॉमिक मास युनिट म्हणजेच AMU. अमू म्हणू नका, समजलं काय काय म्हणायचं आहे, ॲटॉमिक मास युनिट, ओके. सो त्यांनी ॲटॉमिक मास युनिट हे मास ॲटमचं मास एक्सप्रेस करण्यासाठीचं युनिट ठरवलं. पण 1 AMU म्हणजे किती ग्रॅम हे त्यावेळी माहिती नव्हतं. 1 किलोग्रॅममध्ये 1000 ग्रॅम असतात हे आपल्याला माहीत होतं, पण आता आपण 1 AMU म्हणजे किती ग्रॅम घेणार असा प्रश्न होता. सो द सायंटिस्ट टूक डिसिजन टू टेक मास ऑफ कार्बन-12 ॲटम इज इक्वल टू 12 AMU. तर सियर सायंटिस्टने असं ठरवलं की कार्बन-12 ह्या ॲटमचं मास एक्झॅक्टली आपण किती घेऊया, 12 AMU घेऊया असं त्यांनी ठरवलं. बघा इथे लिहिलेलं आहे, सियर ऑन युअर स्लाईड, मास ऑफ कार्बन-12 ॲटम इज एक्झॅक्टली इक्वल टू 12 AMU. मग जर 12 AMU इज इक्वल टू मास ऑफ कार्बन-12 ॲटम,
ओके. जे काही मास असेल कार्बन 12 ॲटमचं ते म्हणजे किती असणार आहे 12 AMU असणार आहे. देन 1 AMU इज इक्वल टू हाऊ मेनी काढू शकता ना तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. इफ 12 AMU is equal to mass of carbon 12 atom, then 1 AMU is equal to how many? So do here cross multiplication and find out that formula. So from this cross multiplication we get or we derive this formula. Therefore 1 AMU is equal to 1 by 12 into mass of carbon 12 atom. Okay, then mass of carbon 12 atom is how many? कार्बन 12 ॲटमचं मास किती आहे तर देन बाय एक्सपेरिमेंट सायंटिस्ट फाउंड आउट द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ मास ऑफ कार्बन 12 ॲटम इन ग्रॅम विच इज 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. तर सायंटिस्टनी त्यावेळी एक्सपेरिमेंट करून काय केलं कार्बन 12 या ॲटमचं मास ग्रॅममध्ये फाइंड आउट केलं. ते होतं 1.992648 इंटू 10⁻⁻23. मग हे ज्यावेळी तुम्ही सॉल्व कराल 1 डिवाइड बाय 12 इंटू 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम त्यावेळी तुम्हाला 1 AMU इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम्सचं व्हॅल्यू मिळेल. समजलं हे कसं आलं आहे ते काय बघा कॉन्सेप्ट हा समजत नाही तुम्हाला 1 AMU म्हणजे कसं आलं ते. तर बघा इथे परत सांगते मी मास ऑफ कार्बन 12 ॲटम इज टेकन ॲज और कन्सिडरेड ॲज 12 AMU. सायंटिस्टनी घेतलं की कार्बन 12चं मास हे एक्झॅक्ट किती घेतलं त्यांनी 12 AMU असं कन्सिडर केलं बरोबर. मग जर 12 AMU बरोबर मास ऑफ कार्बन 12 ॲटम असेल तर 1 AMU बरोबर किती. मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फॉर्म्युला फाइंड आउट केला. एक्सपेरिमेंट करून सायंटिस्टनी कार्बन 12 ॲटमचं मास ग्रॅममध्ये फाइंड आउट केलं. इथे ती व्हॅल्यू भरली आणि हे ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेशन सॉल्व कराल त्यावेळी तुम्हाला 1 AMU इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम्स ते फाइंड आउट होईल. समजलं हे ओके. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ AMU इन ग्रॅम 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. So 1 AMU is defined as mass exactly equal to 1/12 of the mass of 1 carbon 12 atom. मगाच्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही 1 AMU ची डेफिनेशन फाइंड आउट करू शकता. काय होता फॉर्म्युला 1/12 इंटू मास ऑफ कार्बन 12 ॲटम तेच आहे डेफिनेशनमध्ये. 1 AMU इज डिफाइंड ॲज अ मास exactly equal to 1/12 of the mass of 1 carbon 12 atom. So this is the definition of 1 AMU. Recently AMU has been replaced by unified mass unit called Dalton. Symbol used is U or DA. Recently AMU लाच काय म्हणतात युनिफाईड मास युनिट असं पण म्हणतात किंवा डाल्टन पण म्हणतात आणि सिम्बॉल आहे U or DA. So this is the AMU concept. Now here is the one problem. Mass of an atom of oxygen in gram is 26.56896 into 10⁻⁻24 gram. What is the atomic mass of oxygen in U? Means here they given mass of oxygen in gram. Okay, you have to find the atomic mass of oxygen in U, that is unified mass unit. See here is the solution of this problem. What we have given mass of an oxygen atom in gram. So write mass of an oxygen atom in gram. Now we know that what 1U is equal to 1.66056 into 10⁻⁻24 gram. 1U is equal to how many grams? We know, we find. ओके, आपण मगाशीच शोधलं की 1U म्हणजे किती असतं ग्रॅममध्ये तर 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. मग हे रिलेशन लक्षात ठेवा. 1U इज इक्वल टू दिस ग्रॅम देन 26.56 into 10⁻⁻24 gram is equal to how many U? Okay, so see here, if 1U is equal to
डॉट डॉट ग्रॅम देन एक्स. मी एक्स कन्सिडर केलं इथे, मॅथमॅटिकलमध्ये आपण जसं कन्सिडर करतो तसं. देन एक्स यू इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम. सो डू क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सॉल्व. सी हिअर आय ऑलरेडी सॉल्व्ड हिअर. देअरफॉर ज्यावेळी तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म्युला मिळेल. त्याच्यानंतर ज्यावेळी हा रेशो सॉल्व कराल, आता तुम्हाला लॉग टेबल शिकवलेले नाही आहेत बरोबर ना, त्यामुळे तुम्ही सध्या तरी कॅल्क्युलेटर यूज करा. ज्यावेळी तुम्हाला लॉग टेबल शिकवलं जाईल त्यावेळी तुम्हाला एवढी मोठी कॅल्क्युलेशन्स कशी करायची ती समजतील लॉग टेबलचा यूज करून. ॲक्च्युली तुम्हाला एक्झामला कॅल्क्युलेटर यूज करायचं नाही आहे, लॉग टेबल यूज करायचं आहे. पण सध्या तरी तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करा आणि आन्सर्स फाइंड आउट करा. लॉग टेबल आलं की बघा तुम्हाला हे प्रॉब्लेम लॉग टेबलने जमतात की नाही. ओके, तर ज्यावेळी तुम्ही व्हेन यू सॉल्व दिस रेशो यू विल गेट दी आन्सर ऑफ एक्स. पण आपल्याला काय एक्स फाइंड आउट करा असा प्रॉब्लेम होता का? नाही. आपल्याला काय सांगितलेलं होतं? मास ऑफ ॲन ॲटम ऑफ ऑक्सिजन इन यू. त्यामुळे फायनल तुम्ही लिहिलं पाहिजे. देअरफॉर मास ऑफ ॲन ॲटम ऑफ ऑक्सिजन इन यू इज इक्वल टू 16 यू. तर समजलं तुम्हाला ग्रॅममध्ये ऑक्सिजनचं मास दिलेलं होतं, ते तुम्हाला कशामध्ये करायचं होतं? यूमध्ये करायचं होतं. युनिफाईड मास युनिटमध्ये कन्वर्ट करायचं होतं. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आहे. रिलेशन तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कोणतं मी सांगितलं? 1 यू इज इक्वल टू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. 1 यू म्हणजे एवढं ग्रॅम असतात. तर जर तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला असतो तो क्रॉस मल्टिप्लिकेशनने सॉल्व करायचा आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज atomic mass. So many naturally occurring elements exist as mixture of more than one isotopes. Before this you heard the word isotope. मराठीत आयसोटोप म्हणजे समस्थानिके. ओके, आयसोटोप्स मीन्स एलिमेंट्स विथ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे आणि मास नंबर काय आहे? वेगळा आहे. आधी ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर माहिती आहे ना की सांगू? बघा, हिअर आर दी डेफिनेशन्स ऑफ ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक नंबर इज डिनोटेड बाय झेड अँड ॲटॉमिक मास नंबर इज डिनोटेड बाय कॅपिटल ए. सो ॲटॉमिक नंबर मीन्स व्हॉट? ॲटॉमिक नंबर मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ॲटॉमिक नंबर म्हणजे न्यूक्लियसमध्ये असणारे नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा न्यूक्लियसच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे ॲटॉमिक नंबर. आणि तो कशाने डिनोट केला जातो? झेडने. नेक्स्ट इज ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज नोन ॲज ॲटॉमिक मास नंबर. आता मी इथे इमेज टाकली आहे बघा तुम्हाला समजावं म्हणून. मास नंबर कुठे लिहिलेला असतो बघा? हे एक्स आहे, एक सिम्बॉल आहे इलेमेंट डिनोट करण्यासाठीचं. एक्स हे एनी एलिमेंट आहे. ओके, एलिमेंट माहिती आहेत ना, पिरियॉडिक टेबलमध्ये जे आहे पिरियॉडिक टेबल त्या सगळ्यांना एलिमेंट म्हणतात. तर कार्बन असेल, ऑक्सिजन असेल, काही असेल. तर मास नंबर हा इथे लिहिला जातो आणि ॲटॉमिक नंबर हा इथे लिहिलेला असतो. मग इथे जो लिहिलेला असतो तो काय असतो? ॲटॉमिक नंबर असतो आणि वरती लिहिलेला असतो तो काय असतो? मास नंबर असतो. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात ते. हे समजलं? ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. ओके, मग अशी त्या स्लाईडमध्ये त्या साईडला होतं ना, या साईडला होतं. कधी कधी या साईडला पण लिहिलेलं असतं मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर. तिथे एक एक्झाम्पल आहे बघा. हिअर मास नंबर ऑफ कार्बन इज 12 अँड ॲटॉमिक नंबर इज 6. समजलं? ॲटॉमिक नंबर किती आहे? 6 आहे कार्बन आणि मास नंबर काय आहे? 12 आहे. मग म्हणजे मगाशी आपण जे कार्बन 12 यूज केलेलं ना रेफरन्स स्टँडर्ड म्हणून किंवा AMU काढण्यासाठी, म्हणजे तो 12 म्हणजे काय होतं? ते कार्बनचं मास नंबर होता कार्बनचा. समजलं आता? कार्बन 12 म्हणजे काय? कार्बनचा मास नंबर 12, ॲटॉमिक नंबर 6. आता मी आयसोटोप्स म्हणजे सांगितलं काय? एलिमेंट्स विथ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. बघा इथे
सी ॲटॉमिक नंबर इथे लिहिलेला असतो ना खाली इथे. मग या लिथियममध्ये सी इन केस ऑफ लिथियम ॲटॉमिक नंबर इज सेम 333 but mass number is different. Here 6, here 7, here 8. Therefore these are the isotopes of lithium. समजलं? लिथियमचे आयसोटोप्स Li6, Li7, Li8 म्हणजे असे एलिमेंट की ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो पण मास नंबर काय असतो वेगवेगळा असतो, डिफरंट असतो. सेकंड एक्झाम्पल, ॲटॉमिक नंबर 666 but mass number 12, 13 and 14 means mass number is different and atomic number same. Third example, isotopes of nitrogen. Okay, so these are the examples of isotopes. Now average atomic mass. See here, definition of average atomic mass. मग आता ॲव्हरेज ॲटॉमिक मासची डेफिनेशन काय? द ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोपिक एलिमेंट इज द वेटेड ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ इट्स आयसोटोप्स टेकिंग इन टू अकाउंट द atomic masses of isotopes and their relative abundance, that is percent occurrence. ओके, तर आता आपल्याला बघायचं आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय? ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोपिक एलिमेंट. ही टर्म आधी कोणाला अप्लाय होते? ज्यांचे आयसोटोप्स आहेत त्यांना ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके, अशा एलिमेंट, सगळ्यांच एलिमेंटचं काय आयसोटोप्स असतात असं नाही, समजलं? काही एलिमेंट्स आहेत की ते आयसोटोपिक फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात. तर जे एलिमेंट आयसोटोप्स फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात त्यांचं ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करतात? तर त्या एलिमेंट्सचे जेवढे आयसोटोप्स असतील तेवढ्या आयसोटोप्सच्या ॲटॉमिक मासची ॲव्हरेज म्हणजे सरासरी घेतात. पण ही सरासरी घेताना त्यात रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजे किती टक्के तो निसर्गात आढळतो याचा पण विचार केला जातो. So average atomic mass is nothing but the average of atomic mass of its isotopes. But while calculating this average, you must have to take into account the atomic masses of isotopes and their relative abundance, that is percent occurrence. See example. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. See, this is the example. Carbon has the following 3 isotopes with relative abundance and atomic masses as shown against each of them. So from this data, the average atomic mass of carbon can be calculated as shown on next slide. बघा या टेबलमध्ये कार्बनचे 3 आयसोटोप्स दिलेले आहेत, ॲटॉमिक मास दिलेला आहे आणि रिलेटिव्ह अबंडन्स दिलेला आहे. बरोबर ना? रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजे ते नेचरमध्ये किती प्रमाणात आढळतात, किती पर्सेंटमध्ये आढळतात ते दिलेलं आहे. तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे मी काय सांगितलं, जेवढे त्याचे आयसोटोप्स असतील त्याच्या ॲटॉमिक त्या तिन्ही आयसोटोप्सच्या 3 का म्हणते आता इथे कार्बनचे 3च आहेत म्हणून. ओके, तर त्या सगळ्या आयसोटोप्सच्या ॲटॉमिक मासच्या समची बेरीजची सरासरी घ्यायची. आपण बघूया. ओके, थांबा, कन्फ्युजन नको. सी हिअर, फ्रॉम दी अबोव डाटा द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज. आता वरचा जो टेबल दिलेला आहे त्याच्यावरून तुम्ही ॲव्हरेज ॲटॉमिक मास कार्बनसाठी कसं कॅल्क्युलेट करणार? तर बघा 12U. आता परत आपल्याला टेबल वर खाली करावं लागणार. इथे तुम्ही बुकमध्ये बघा. सी हिअर, पहिल्या ह्याच्यात बघा 12U दिलेला आहे ना, इथे युनिट आहे बघा यू. पुढचे काय 0 काउंट घेण्याची गरज नाही आहे कारण 12.0000 किती पण पुढे 0 लिहिलात तरी शेवटी ते काय आहेत 12च असणार आहेत. त्यामुळे डायरेक्टली 12U घेतलेला आहे. इंटू पुढे काय दिलेलं आहे 98.892 डिवाइड बाय 100 असं घेतलेलं आहे पुढच्या स्लाईडवर. ओके, मी इथेच काय एक्सप्लेन करते तुम्हाला, तर इथे ह्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत, मी पुढे सॉल्व केलेलं आहे पण ते तुमच्या लक्षात येण्यासाठी मी आता इथेच सांगते तुम्हाला. ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करायचं आहे तर 12 गुणिले इंटू 98.892 डिवाइड बाय 100. डिवाइड बाय 100 का करायचं आहे तर का हे
याच्यात युनिट कोणतं दिलेलं आहे बघा. व्हॉट इज द युनिट हिअर? पर्सेंटेज. देअरफॉर डिवाइड इट बाय 100. मग अशा प्रकारे प्रत्येकाचं घेऊन ती बेरीज करायची आहे, सम करायचं आहे. समजलं? नंतरचं काय असणार आहे? प्लस 13.00335 इंटू 1.08 डिवाइड बाय 100 प्लस 14.002 इंटू 10⁻⁻10 डिवाइड बाय 100. अशा प्रकारे सगळ्याची बेरीज करायची आहे. बघा पुढच्या स्लाइडवर. सी हिअर what I explain now is written here. 12u into 98.892 डिवाइड बाय 100 प्लस. ओके, तर सगळं आता जे मी सांगितलं ते इथे दिलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेट कराल त्यावेळी तुम्हाला आन्सर मिळेल. सो इन दिस वे यू कॅन फाइंड ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ एनी एलिमेंट विच पॉजेस आयसोटोप्स. नेक्स्ट टर्म इज molecular mass. Molecular mass, okay, before that in your textbook on page number 8 there is a problem related to this point average atomic number. So you write that problem in your notebook and try to solve the problem. Okay, आता जसं आपण कार्बनसाठी कॅल्क्युलेट केलं ना ॲव्हरेज ॲटॉमिक मास, तसंच सेम तुम्हाला निऑनसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला ॲटॉमिक मास दिलेला आहे, नॅचरल अबंडन्स दिलेला आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जसं मी कार्बनसाठी कॅल्क्युलेशन दाखवलं ना तसं ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायचं आहे. मग अशी सांगितलं तसं सध्या कॅल्सी वापरा. लॉग टेबल शिकवलं की लॉग टेबल वापरा. नेक्स्ट टर्म इज मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास ऑफ अ सबस्टन्स is the sum of average atomic masses of the atoms of an element which constitute the molecules. म्हणजे त्या मॉलिक्यूलमध्ये जेवढे ॲटम प्रेझेंट आहेत त्या ॲटमच्या मासची, वेटची बेरीज म्हणजे काय असणार आहे? मॉलिक्युलर मास असणार आहे. बरोबर ना? जसं ॲटॉमिक मास म्हणजे ॲटमचं मास, तसं मॉलिक्युलर मास मीन्स मास ऑफ अ मॉलिक्यूल. मग मॉलिक्यूल कशाने बनलेला असतो? वेगवेगळ्या मोर दॅन 2 ॲटम्सपासून बनलेला असतो. मग त्या मोर दॅन 2 ॲटम्सच्या मासची बेरीज म्हणजे मॉलिक्युलर मास असणार आहे. ओके, सो molecular mass of a substance is the sum of average atomic masses of the atoms of an element which constitute the molecule. म्हणजे तो मॉलिक्यूल ज्या ॲटम्सपासून बनला आहे त्या ॲटम्सच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासची बेरीज. See here examples are given on your slide. First, the molecular mass of carbon dioxide. So what is the formula of carbon dioxide? CO2. म्हणजे आता आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं जर मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? कार्बनच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मास प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. कार्बन किती आहेत? 1. हिअर कार्बन इज 1, देअरफॉर 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस ऑक्सिजन 2, देअरफॉर 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. देन ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12, देअरफॉर राईट हिअर 12. Then average atomic mass of oxygen is 16, therefore write 16 and then calculate. So you will get the molecular mass of carbon dioxide. These average atomic masses of carbon, oxygen or any other elements may be given in your paper. Don't worry about this average atomic mass. दिलेलं असणार तुम्हाला ते पेपरमध्ये, त्या मासवरून तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट इज H2O, 2 हायड्रोजन, देअरफॉर 2 इंटू हायड्रोजनचं ॲटॉमिक मास आहे 1, देअरफॉर 1 U युनिट आहे मासचं U हे. नंतर ऑक्सिजन किती आहे? 1, म्हणून 1 इंटू 16 और डायरेक्टली राईट 16. बाय कॅल्क्युलेटिंग यू विल गेट दी आन्सर 18 U. थर्ड एक्झाम्पल C6H5Cl. कार्बन किती आहेत? 6. कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती सांगितलं? 12 U. त्याच्यानंतर हायड्रोजन 5 अँड हायड्रोजनचं ॲटॉमिक वेट 1 U. क्लोरीनसाठी 35.5 हे त्याचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे. आणि ज्यावेळी हे तुम्ही कॅल्क्युलेट कराल सगळं त्यावेळी तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. तर अशा प्रकारे मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केलं जातं. समजलं आहे काय? बघा, नाही समजलं असेल तर मेसेज करून विचारा.
सोपा आहे कन्सेप्ट. त्या मॉलिक्युल्समधल्या ॲटमच्या मासची बेरीज करायची. सो हिअर इज वन प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 1.3. फाइंड द मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इन AMU अँड इन ग्रॅम्स. काय सांगितलं आहे? ऑक्सिजनच्या एका मॉलिक्युलचं मास तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे दोन्ही युनिटमध्ये. AMUमध्ये पण कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ग्रॅममध्ये पण कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता आपल्याला मॉलिक्युलर मास काढायचं कसं ते माहिती आहे. 2 ऑक्सिजन आहेत म्हणजे काय करणार तुम्ही? मॉलिक्युलर मास कसं काढणार, कॅल्क्युलेट करणार? 2 × 16. ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती असतं ऑक्सिजनचं? 16 असतं, बरोबर ना. 16 म्हणजे 2 × 60. 2 का घेतले? O2 ना, मॉलिक्यूल आहे ऑक्सिजनचा, ॲटम नाही आहे. नुसतं ऑक्सिजन एक घ्यायला, इथे मॉलिक्यूल आहे म्हणून काय घेणार तुम्ही? O2. देअरफॉर 2 × 16 अँड कॅल्क्युलेट. सो यू विल गेट द आन्सर ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ O2 इन U. मग आता एक आन्सर मिळालं. AMU म्हणजेच U असतं. मग दुसरं काय काढायचं आहे तुम्हाला? ग्रॅममध्ये काढायचं आहे. मग ग्रॅमसाठी काय करणार? मग अशी सांगितलं ना 1 AMU इज इक्वल टू किती ग्रॅम असतात? 1.66 × 10⁻24 ग्रॅम. मग ह्या 32U काय करा तुम्ही? 1.66056 × 10⁻24 ग्रॅम या क्वांटिटीने मल्टिप्लाय करा की तुम्हाला O2चं मॉलिक्युलर मास इन ग्रॅम मिळेल. नेक्स्ट अँड लास्ट टर्म that is formula mass. The formula mass of a substance is the sum of atomic masses of the atoms present in the formula. फॉर्म्युला मास म्हणजे काय? तुम्हाला जो फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युल्यामधील ॲटमच्या मासची बेरीज म्हणजे फॉर्म्युला मास असतो. हे सिंपल लक्षात ठेवा. सो सम सबस्टन्सेस सच as sodium chloride means NaCl do not contain discrete molecules as the constituent units. In such compounds, cationic and anionic entities are arranged in a 3-dimensional structure. See here, structure of NaCl. NaClचं स्ट्रक्चर सांगितलेलं आहे. NaCl जो आहे सॉल्ट ते क्रिस्टल फॉर्ममध्ये ऑकर करतं, बरोबर. तर त्याचं स्ट्रक्चर अशा प्रकारचं असतं, 3 डायमेन्शनलमध्ये असतं. फॉर एक्झाम्पल इन सोडियम क्लोराईड क्रिस्टल 1 Na+ आयन इज सराउंडेड बाय 6 क्लोरीन आयन्स ऑल ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम इट अँड वाईस वर्सा. देअरफॉर NaCl इज just the formula used to represent sodium chloride, though it is not a molecule. Similarly, a term formula mass is used for such ionic compounds instead of molecular mass. So the definition of formula mass is the formula of a substance is the sum of atomic masses of the atoms present in the formula. समजलं? नाही समजलं? बघा इथे बघा रेडने जे दिलेलं आहे डॉट्स जे दाखवले आहेत या स्ट्रक्चरमध्ये रेडने, ते काय आहेत? रेड कलरने एनेचा क्रिस्टल आहे तो, आणि ब्ल्यू जे आहेत ते काय आहेत? क्लोरीन आहेत. ओके, तर या स्ट्रक्चरमध्ये Na ॲटम जो आहे तो 6 क्लोरीन ॲटमनी सराउंड झालेला असतो, बरोबर ना, या स्ट्रक्चरमध्ये क्रिस्टल्समध्ये. मग प्रत्येक वेळी ते आणि तसंच 6 Na हे क्लोरीन ॲटमने सराउंड झालेले असतात. मग प्रत्येक वेळी आपण 6 Na आणि 6 क्लोरीन असं काउंट करणार नाही आहोत. तर सिम्पली 6:6 म्हणजेच काय असतं? 6:6 म्हणजेच 1:1 असतं ना ते. जर तुम्ही डिव्हाइड केलात तर काय होईल? 1 होणार. म्हणून आपण काय करतो? डायरेक्टली प्रत्येक वेळी 6 Na आणि 6 Cl असं घेत नाही, तर डायरेक्टली आपण NaCl म्हणतो. मग ते फॉर्म्युला झाला हा NaClचा. पण ॲक्च्युली स्ट्रक्चर क्रिस्टलमध्ये सोडियम हा 6 क्लोरीननी सराउंड झालेला असतो. तर NaClचं आपण काय करणार आहोत? NaClसाठी फॉर्म्युला मास काउंट करणार आहोत. तर ते कसं करायचं? जसं सेम तुम्ही मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करता तसंच करायचं. म्हणजे Naचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास प्लस क्लोरीनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास, अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात. इथे आहे बघा प्रॉब्लेम 1.4. फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ NaCl
अँड सेकंड इज CuNO3 ट्वाईस. जसं मॉलिक्युलर मास केला तसंच करायचं आहे, पण हा कॉन्सेप्ट वेगळा का ठेवला आहे त्यांनी फॉर्म्युला मास, त्याच्यातच का नाही ॲड केला मॉलिक्युलर मासमध्ये, तर त्याचं रिझन सांगितलं की काही स्ट्रक्चर्स जे असतात मॉलिक्युल्स ते क्रिस्टल फॉर्ममध्ये असतात, मग त्यामुळे त्यांच्यासाठी फॉर्म्युला मास हा कॉन्सेप्ट यूज केला जातो. फॉर्म्युला मास ऑफ NaCl कसा कॅल्क्युलेट करायचा, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Na प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Cl. Then put the values. Average atomic mass of Na is 23 and for chlorine it is 35.5. So by calculating you will get the answer 58.5 and write the unit U. Okay, unified mass unit. ग्रॅम किंवा kg लिहायचं नाही आहे. नेक्स्ट सेकंड CuNO3 ट्वाईस. आता इथे बघा जरा, याच्यामध्ये कोणाकोणाचं मास घेणार आहात तुम्ही, Cu, त्याच्यानंतर नायट्रोजन, नंतर 3 ऑक्सिजन आणि कंसाच्या बाहेर काय लिहिलेलं आहे ट्वाईस. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार, जरा बघा इथे CuNO3 ट्वाईस. आधी तुम्ही पहिल्यांदा फॉर्म्युलामध्ये किती प्रमाणात कोणकोणते ॲटम आहेत ते बघा. Cu 1 आहे बरोबर, नायट्रोजन किती असणार 2, कारण पूर्ण कंसाच्या बाहेर काय लिहिलेलं आहे 2 लिहिलेलं आहे, म्हणून 2 नायट्रोजन. कंसात 3 ऑक्सिजन लिहिलेलं आहे आणि कंसाच्या बाहेर किती लिहिलेले आहेत 2, म्हणजे 3 दुने 6, 6 ऑक्सिजन आहेत बरोबर ना. किंवा तुम्ही जसं इथे दाखवले तसं सॉल्व करा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Cu, नंतर इथे जे बाहेर 2 लिहिलेले आहेत ते ऑलरेडी बाहेर लिहून घ्या, 2 इंटू नंतर मग लिहा ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन अँड ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ 3 ऑक्सिजन. 3 ऑक्सिजन O3, therefore 3 oxygen. Then put the values and solve this problem. Okay, so this is about the how to calculate formula mass of different elements, molecules. Okay, so here is homework for you. There are total 4 questions. Solve in your homework notebook. Okay, problem number 1.2 फ्रॉम टेक्स्टबुक असं दिलेलं आहे. ते मग अशी जे मी सांगितलं ना नियॉनचं एक्झाम्पल ते सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 काय सांगितलं मी, फ्रॉम एक्झरसाइज क्वेश्चन नंबर 4 सॉल्व द प्रॉब्लेम्स G. आता तुम्ही याचे मेसेज करून विचाराल हे समजलं नाही म्हणून, क्वेश्चन नंबर 2 म्हणजे काय, कोणता सॉल्व करायचा. तर तुमच्या एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 4 जो दिलेला आहे तो काय आहे, सॉल्व द प्रॉब्लेम्स असा आहे. मग त्याच्यातला G हा जो प्रश्न आहे तो तुम्ही लिहायचा आहे. ओके, समजलं. तर होमवर्क सॉल्व करा, काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. ओके, थँक्यू.